रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2282 पासून चालू करत आहोत. बहु प्रकार गवाचे जीवनाचे आवडी, सरले परी आवडी नवी सिंधू दावी तरंग, घेतले घ्यावे वेळोवेळा माय बाळा नवी समे, तुका म्हणे रसवचने पडताळूनी शेवी तसे, पडताळूनी तोची शेवी. एका गव्हाचे अनेक पदार्थ बनतात. त्याचा स्वाद घेण्यासाठी जी नाचत असते. ते पदार्थ संपले तरी नव्याने इतर आवडू लागतात. अशा आवडीचा प्रकार आहे. समुद्रावर जसे तरंग येतात तसे आवडीचे असते. मुलाला एकदा घेतले तरी आईला पुन्हा पुन्हा त्याला घ्यावेसे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, बाळाच्या बोलण्यातील गोडव्याचे आई पुन्हा पुन्हा सेवन करीत असते. आम्हा सोयरे हरिजन जगी भाग्यनी आणि कंचन, ज्याच्या धैर्या नाही भंग, भाव एक विध रंग, भुकेताने चित्ती सदा देव आठवितो, तुका म्हणे धन ज्याचे निध नारायण. हरिजन आमचे सोयरे आहेत. ते नेहमी दरिद्री असतात. ते निष्कांचन असतात. हीच भाग्याची गोष्ट आहे. त्या सोयऱ्याचे धैर्य कधी खचत नाही. पांडुरंगाविषयीचा त्यांचा अनन्य भाव कधी भंगत नाही. ते नेहमी पांडुरंगाच्या रंगात रंगलेले असतात. तहान भूक विसरून ते चित्ता सदा भगवंताचे चिंतन करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाविषयीचा निज भाव हेच त्यांचे धन आहे. मनवितो दास न करिता सेवा, लडपणे देवा पोट भरी, खोटे कोटे सरे तुझे पायापाशी, अंतरदानशी पांडुरंगा, आचरण खोटे आपणाशी ठावे, लटिके बोलावे दुसरे ते, तुका म्हणे ऐसा आहे अपराधी, असो कृपानिधी तुम्हा ठावा. देवा, मी तुझी सेवा करीत नाही आणि स्वतःला तुझा दास म्हणवितो. खोटेपणाने त्या साधनावरच पोट भरतो. देवा पांडुरंगा, तुझ्यापाशी खोटे कसे खपेल? तू तर सर्वाचे अंतकरण जाणतोस. माझे अंतकरणही तूच जाणतोस. आपले आचरण खोटे आहे हे आपल्याला ठाऊक आहे, तर उलट खोटे का बोलावे आणि खोटे का करावे? हे कृपासागरा, मी तुझा असा अपराधी आहे हे तुमच्या लक्षात असावे म्हणून बोललो. तू तर कृपानिधी आहेस. माझे अपराध पोटात घे, मला क्षमा कर. जळले ते बाह्य सोंग, पडली अंतर व्यंग, कारण ते अंतरले मनविता वाईट भले, तातडीने नाशी तातडीने संतोषी, तुका म्हणे धीर नाही बुद्धी एकी स्थिर. मन जर शुद्ध नसेल तर बाह्यकारी साधूचे सोंग जळून जावो. वाईट गोष्टीला चांगले म्हटल्यामुळे आपले इच्छित कार्य दूरच जात असते. काही कामे घाई केल्यामुळे नाश पावतात, तर काही कामात घाई केली तर फायदा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची बुद्धी एका जागी स्थिर नसेल, त्याच्या अंगी सामर्थ्य नसेल, तर असे लोक वाया जातात. चित्ताचे बांधले जवळ येते वशे, प्रकाशे प्रकाशे सर्व काळ, अंतरी वसावे उत्तम ते भेटी, होऊ काही तुटी न सकेची. ब्रह्मांड कवळे आठवणेसाठी, धरावा तो पोटी वाव बरा, तुका म्हणे लाभ घरीची या घरी, प्रेम तंतू दोरी न तुटता. मनामध्ये भगवंताचे रूप बांधून ठेवले म्हणजे ते जवळच असते. आपल्या प्रकाशाने ते सदैव उजाळा देते. अंतरामध्ये देवाची भेट असलेले फार चांगली असते. कोणत्याही परिस्थितीत ती दूर होऊ शकत नाही. नामचिंतनामुळे अखिल ब्रह्मांड पोटात साठविले जाते. म्हणूनच अंतकरणात खूप मोठा अवकाश असावा. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाची दोरी जर तुटली नाही तर बसल्या ठिकाणी घरच्या घरी देवाचा लाभ होतो. दुखवले चित्त आजीच्या प्रसंगे, बहुपीडा जगे केली देवा, कधी हा संबंध तोडीशी ते नेणे, आठवणे मने पाय तुझे पाय असे, अनेकाची येती अंतर अंतरे, सुख दुःख बरे वाईट ते, तुका म्हणे घडे एकांताचा वास, तरीच ह्या नाश संबंधाचा. देवा, जगाने मला खूप त्रास दिला. आजच्या प्रसंगाने तर माझे चित्त फार दुखावले गेले. अशा या त्रास देणाऱ्या लोकांपासून माझा संबंध कधी संपणार, कधी तोडणार, मला यातून केव्हा मुक्त करणार, काहीच कळत नाही. अतिश्रमाने तुझ्या पायाचे चिंतन करीत कसा बसा मी जगलो आहे. इतरामुळे सुख दुःख बरे वाईट विचार मनात येत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, जर एकांत घडला तरच या लोकांचा संबंध तुटेल, नाही तर नाही. धनवंत एक बैरटांदळे, शुभ्र कुष्ठ काळे भोगांगी, प्रारब्धाची गती न कळे विचित्र, आहे अति सूत्र विठोबाचे, अनेक रोगाची नावे सांगू किती, अखंड सती जडोनिया, तुका म्हणे नष्ट संचिताचे दान, पावे खाता पण सुखनिधी. अनेक धनिक व्यक्ती बैऱ्या, अंध, पांढरे काळे तोंड फुटलेले अशा असतात.
हा सारा विचित्र प्रकार प्रारब्धाचा हे कोणालाही समजत नाही. कोणालाही कसे ठेवावे या बापाची सर्व सूत्रे विठ्ठलाच्या हातात आहे. श्रीमंत राजा असला तरी त्याचे काही चालत नाही. अनेक श्रीमंत लोकांना अनेक असाध्य रोग जडलेले असतात. त्यांची नावे तरी किती सांगावी. तुकोबा म्हणतात, काही जण तर फारच अभागी असतात. त्यांना रुचकर अन्नामुळे सुख न होता उलट ते अन्न त्यांना रोगकारक ठरते. याचे कारण म्हणजे विठ्ठलाने त्यांना पूर्वजन्मीच्या पापाच्या संचिताचे दान दिलेले असते. जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत त्यांचे पायी चित्त ठेवीन मी. दयाशी आवडे विठ्ठलाचे नाम ते माझे परम प्राण सखे. दयाशी विठ्ठल आवडे लोचनी त्याचे पायवनी स्वीकारीन. विठ्ठलाशी जीही दिला सर्व भाव यांच्या पायी जी ठेवीन मी ठाव मागईन. तुका मने रज होईन चरणीचा मनविती त्यांच्या हरीचे दास. भेद अभेद याचा ताळ घालू गेल्यास तो घालता येत नाही. म्हणून सारे काही सोडून एका नारायणाचे स्मरण कर. सर्व गोष्टी नामसाधनेने पूर्ण होतात आणि अच्युताशी ऐक्य साधले जाते. नदीतील भोवरे अगदी तीराशी पोहोचलेल्या माणसालाही बुडवितात, तर गावाच्या शिवेपाशी आलेल्या प्रवाशाला चोर गुप्त वाटेने घेऊन गाठतात आणि त्याला मारून त्याच्या जवळचे सारे लुटतात. नामसाधनेची साथ न धरता केवळ ज्ञानमार्गाने जाणारे लोकांना शिडरूपू मोक्षप्रत पोचू न देता त्याला संसारात बुडवितात. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी साधक भक्तिभावाशिवाय भवसागर पार करू शकत नाही. हेच परमार्थाचे विशेष सार आहे. जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत. जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत त्याचे पायी चित्त ठेवीन मी. दयाशी आवडे विठ्ठलाचे नाम ते माझे प्राण सखे. दयाशी विठ्ठल आवडे लोचनी त्याचे पायविन स्वीकारीन. विठ्ठलाशी जी दिला सर्व भाव त्याच्या पायी जी ठेवीन मी ठाव मागईन. तुका मने रज होईन चरणीचा मनविती त्यांच्या हरीचे दास. जे साधक नेहमी विठ्ठलाचे गीत गातात त्यांच्या चरणी मी चित्त ठेवीन. ज्यांना विठ्ठलाचे नाम आवडते ते माझे प्राण सखे आहेत. ज्यांच्या डोळ्यांना विठ्ठलाचे रूप पाहावेसे वाटते त्यांच्या चरणाचे तीर्थ मी घेईन. ज्यांनी आपला सारा जीवभाव विठ्ठलाला अर्पण केला आहे त्यांना मी माझा जीव देईन. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरीचे दास म्हणविता त्यांच्या पायीचा मी धुलीकण होईल. काय तो विवादास भेदाभेद साधा परमानंद एका भावे. निघोनी आयुष्य जाते हातोहात विचारी पाहित लावलाही. तुका म्हणे भाव भक्ती हे कारण नागवे भूषण दंभ तोची. भेद अभेद यांच्या विषयीच्या सत्यतेचा वाढत पक्ष कशाला पाहिजेत. वादात पक्ष कशाला पाहिजेत. ते सारे दूर ठेवा आणि सहज सोप्या मार्गाने परमार्थ साधा. आपले आयुष्य हातोहात निघून जात आहे म्हणूनच आपले हित कशात आहे याचा लवकर विचार करा. तुकाराम महाराज म्हणतात, भावयुक्त भक्ती हेच परमानंदाचे कारण आहे. विद्वत्तेचे भूषण भक्तीचा दंभ माणसाला नागवितो. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐशे मना लावूनिया पिशे. गोवळे गोपाळ केले दावूनिया चाळ तुका मने संग केला दुरी नव्हे मग. देवकी नंदन जो श्रीकृष्ण त्याने आपल्या छंदाने मला आपलेशे केले आहे. त्याचा छंद माझ्या मनाला लागला आहे. मी तद्रूप झालो आहे. गोकुळातील लहान थोर गोपाळांना त्याने आपले प्रेमाने नादवून टाकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा याचा संग धरला की तो कधीच दूर जात नाही. माझी आजीवाशी याची पै विश्रांती तुझे पाय चित्ते पांडुरंगा. भांडवल गाठी झालेशे पुरते समाधान चित्ते मानिले. उदंड उच्चारे गातला पसरू रूपावरी भरू आवडीचा. तुका मने मज भक्तीची आवडी अभेद तातळी नाही म्हणू. पांडुरंगा तुझे पाय माझ्या चित्तात राहावेस हीच माझ्या जीवाची खरी विश्रांती आहे. तुझ्या भक्तीने भक्तीचे बरेच भांडवल माझ्याजवळ साठवले आहे. माझ्या अंतःकरणाने यातच समाधान मानले आहे. नामाचा उच्चार करण्यात वाचा पूर्णता विश्रांती पावले. तुमच्या रूपाच्या ठिकाणी माझ्या आवडीचा भार पडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा
मला तुझ्या भक्तीची खूप आवड आहे, म्हणून तुझ्यापासून वेगळे होऊन मला विदेह मुक्तीला जाण्याची घाई नाही. एकविधा मी न धरू पालट न सडू हे वाट सापडली, मनवणी केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धी बळ पाय तुझे. बहुत न कळे बोलाता प्रकार अंतरांतर साक्ष असे, तुका म्हणे अगा जीवीच्या जीवन तुझी नारायण साक्षी माझा. देवा तुझ्याशी एक रूप झाल्यामुळे आम्ही आता आम्हाला सापडलेला भक्तीचा महामार्ग कधी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, म्हणून तू आमचे पालन केले पाहिजे. माझ्या बुद्धीचे बळ आणि तुझे चरण याचा खूप निकट संबंध आहे. माझी निष्ठा किती आहे शब्दातून समजणार नाही, तुझ्या माझ्या अंतकरणाची त्याच साक्ष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा माझ्या जीवाच्या जीवन माझी निष्ठा आहे की तूच माझी सर्वतोपरी साक्ष आहे. राहो याची ठाई माझा भाव तुझे पायी, करीन नामाचे चिंतन जाऊ नेदी कोठे मन. देईन हे रशी आता बुडी सर्व विशी, तुका म्हणे देवासाठी करुनिया जीवा. भगवंता तुझ्या पायापाशी सदैव माझा भाव राहू, तुझ्याशिवाय माझे मन कोठेही जाऊ देणार नाही. सतत तुझ्या नामाचे चिंतन करीन, भक्ती साधनेच्या रसात मी पूर्णपणे बुडवून घेईन. तुकाराम महाराज म्हणता, देवा माझा जीव अर्पण करून मी तुझी भक्ती करीन. तैसे नव आम्ही विठोबाचे दास, यावे आणि कास का कुळते. स्वामीची सत्ता ठेंगणे सकळ, आला कळे काळ हाताखाली. अंकिताचा आशय अभिमान देवा समर्पणी हेवा सोपाये. तुका म्हणे आम्हा इच्छेशे केळणे, कोड नारायणे पुरवावे. आम्ही केवळ विठोबाचे दास आहोत, विठ्ठलाला सोडून इतरांना काकुळती येणारे आम्ही नाही. आमच्या स्वामीची सत्ता आमच्या पाठीशी आहे, सारे विश्व आम्हा पुढे ठेंगणे झाले आहे. इतकेच नव्हे तर कळी काळही आमच्या हाताखालचा अंकित झाला आहे. देवा आम्ही तुझे अंकित आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. देवाच्या चरणी आम्ही आमचा सर्व ठेवा अर्पण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या इच्छेनुसार खेळतो, नारायण आमचे लाड कोड करतो, हट्ट पुरवितो. मोक्ष देवापाशी नाही लटिक्या गायी विवळत, काय खरन धरी शुद्ध गेली बुद्धी भ्रमले. अहंकार उरले गायी पाचा ठाई हे वाटे, तुका म्हणे कुंथे बारे लटिके खरे मानुनिया. खरे तर देवाजवळ मोक्ष नाही, तो तुझ्याच ठिकाणी आहे, पण तू मात्र देहाचा खोटा अभिमान धरून विव्हळत बसलायस. किती मूर्ख आहेस. एकदा तुझी बुद्धी चळली आणि भ्रमिष्ट झालात. आपण कोण आहोत हे समजेनाशे झाले, तेव्हा देहातील पंचमहाभूते 5 वाटाने निघून गेली की अहंकाराला जागाच कुठे राहिली. तुकाराम महाराज म्हणतात, खोट्याला खरे मानून हा त्याचे ओझ्याने कणत कुथत बसलाय. आपुला तो देव एक करुणी घेवा, येणे विन जीवा सुख नाही. ये रे ती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐशे, लावी मन पिशे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणाचे सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. इतर काहीही न करता जीवाने देवाला आपलेसे करून घ्यावे, त्याशिवाय जीवाला संतोष लाभणार नाही. एका देवावातून सर्व काही माईक आहे, म्हणून हे ते दुःखदायक आहे. आधी अंतातही त्याला पारमार्थिक सत्ता नाही, यासाठी शाश्वत अशा ईश्वराला आपलेसे करून घ्यावे. चित्ताला गोविंदाचे वेड लावून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने देवाला जाणले आपलेसे केले आहे, त्याला मरण आले की पुनश्च जन्म नाही, पण त्याची उत्तम कीर्ती मात्र उरते. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले, संत जन माय बापी. आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके. संत सज्जन मायबापांनी मला कृपादान दिले आहे, त्यामुळे माझ्या मुखावाटे अमृतासारखी गोड भक्ती, ज्ञान, वैराग्यावर बोध वचने बाहेर पडत आहेत. म्हणून या जन्मात मी तुमचा उतराई होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणता, देवा तू कृपाळू उदार आहे. माझ्यावर परमार्थाचे अलंकार घालून कौतुकाने तुझे हे बाळ सजविले नटविले आहे. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमतो वेची व्यर्थवानी. ऐकोनी होती बहिरे ते बोल, वेचुनी ते मोल नरका जाती. ये लोकी थुंका पडे उडो तोंडावरी, करणे अघोरी वास लागे. तुका म्हणे माप वाच ऐशेने, के भरले नरके निंदेसाठी. निंदा आणि स्तुती करायची असेल तर ती फक्त देवाचीच करावी. देवाची निंदा करणे हेही पुण्य कर्मच आहे. वाणीचा व्यर्थ उपयोग करणारा अधम होय.
संताचा उपदेश ऐकून त्याकडे लोक दुर्लक्ष करतात, पैसा खर्च करून अशा कृती करतात की नरकवास भोगायला जातात. त्यामुळे हे लोकात अशा निंदकाच्या तोंडावर लोक थुंकतात आणि महाभयंकर नरकवास नंतर भोगावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने चांगल्या कामासाठी वाचा दिली आहे, मात्र त्यांनी निंदा करून नरकच भरला आहे. लोक कपगार सिद्धये सामग्री अग्निटनतकारी दिसो येती, सांगावे ते काही चित्ता होय ठाई अनुभवतो, अन्ने सांगो येतो तृप्तीचा अनुभव करून उपाव घेऊ देवा, तुका मने मिळे जीवन तेथे कोण नाव ठेवी. गारगोटीवर कापूस ठेवून लोखंडाचा तुकडा त्यावर घासला की अग्नी प्रज्वलित होताना दिसतो. एके ठिकाणी चित्त स्थिर झाले की तुम्हाला तसा अनुभव येईल. याहून अधिक काय आणि काय सांगावे. यथेच्छ भोजन झाल्यावर तृप्तीचा तो अनुभव येतो, तो सांगता येतो का. नामसेवका सेवनासाठीच हाच उपाय करून पाहू, त्याचाच हव्यास धरू. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यात पाणी मिसळले की पहिले पाणी दुसरे पाणी असे वेगळे दाखविता येईल काय. बाळाचे जीवन माता जाणे बुकतान, काय करू विनवणी असतो मस्तक चरणी, ठेविलिया ठाई चित्त ठेवून पायी, करीते हे सवा चिंतन सर्व ठाई देवा, न्यूनतेची पुरे घ्यावे आणि करोनी दातारे, तुका म्हणे बुद्धी अल्प असे अपराधी. बाळाची तहानभूक जाणून आई त्याला वेळेवर खाऊ पिऊ घालते, म्हणून त्याचे जीवन असते. त्याप्रमाणे देवा तू माझी आई आहेस, तू माझी आई काय विनवणी करू, मी तुझी काय विनवणी करू. तुझ्या चरणावर माझे मस्तक ठेवले आहे. तू जसा मला ठेवशील तसा मी तुझ्या ठाई चित्त ठेवून राहीन. देवा सर्वत्र तुझे स्वरूप आहे असे समजून मी चिंतन करतो. हीच माझी सेवा. या सेवेत काही न्यून कमी असेल तर तुम्ही ते पूर्ण करून घ्यावे, कारण तुम्ही दाते आहात. तुकाराम महाराज म्हणतात, मी अल्पबुद्धी आणि अपराधी आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2302